नमस्कार. आपण आज संध्येविषयी माहिती पाहणार आहोत. संध्या का केली पाहिजे, संध्येचं काय महत्व आहे आणि संध्या कशी करायची याचा सुद्धा व्हिडिओ आपण नंतर पाठवणार आहोत. आपण आपल्या ऋषीमुनींनी संध्या वंदन याच्याविषयी काय सांगितलंय तेवढं आपण आधी पाहूया. लघु व्यास संहिता आहे, व्यासांनी लिहिलेली. त्याच्यामध्ये महर्षी व्यास असं म्हणतात, संध्याहीनो शुचिर नित्य मनर्ह सर्व कर्मसु यद अन्यत कुरुते कर्म न तस्य फलमाप्न्य अन्यन्य तेजस शांता ब्रह्मणा वेदपारगः उपास्य विधिवत संध्या प्राप्ता पूर्वे परागतिं योऽन्यतः कुरुते यत्नं धर्म कार्ये द्विजोत्तमः विहाय संध्या प्रणतिं स याति नरकायुतम् तस्मात् सर्व प्रयत्नेन संध्योपासं समाचरेत उपासितो भवेत तेन देवयोग तनुः परः. व्यास असं म्हणतात की संध्या न करणारा हा नेहमीच अपवित्र राहतो, त्याच्या विहित कर्मांसाठी तो अयोग्य ठरतो. संध्या न करता सगळी कर्म जरी तो करत असेल तरी सुद्धा त्याला त्याचं फळ मिळत नाही आणि म्हणून संध्या ही केलीच पाहिजे. अगदी वेद काळापासून ऋषीमुनींनी वैदिकांनी अनन्य भावानी आणि शांत स्थिर होऊन संध्या उपासना केलेली आहे आणि या संध्या करूनच त्यांनी भगवंताला प्राप्त केलेलं आहे. म्हणून आपण सुद्धा प्रयत्नपूर्वक सर्व प्रयत्न करून, इथे व्यासांनी म्हटलंय ना, तस्मात् सर्व प्रयत्नेन संध्योपासम समाचरेत, सगळ्या प्रकारे प्रयत्न करून श्रद्धेने भक्तिपूर्वक आपण संध्या केली पाहिजे. त्यामुळे आपलं मानवी शरीर हे भगवत प्राप्तीसाठी परम योग्य बनेल असं महर्षी व्यास आपल्याला सांगतायत. विप्रवर्णासाठी षटकर्म महत्वाची आहेत. स्नान, संध्या, जप, होम, देवपूजा आणि आतिथ्य किंवा वैश्वदेव ही षटकर्म सांगितलेली आहेत. त्याच्यामध्ये संध्या वंदन हे विप्रांसाठी प्रचंड महत्वाचं असं कर्म आहे. सावित्री, सविता देवाची उपासना, सूर्य उपासना आपल्या संध्येमध्ये सांगितलेली आहे. जगत सूते इति सविता असं म्हणतात की ज्याच्यापासून जगाची उत्पत्ती होते ती देवता. श्रुती असं सांगते, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति यत् प्रयन्त्यभि संविशंती तद्वी जिज्ञासस्व तद्ब्रह्म. हे आपल्याला श्रुतीने सांगितलेलं आहे. काय आहे संध्या? संध्या करणं म्हणजे तेजाचं भांडार आहे, चैतन्याचा स्रोत आहे, दिव्यत्वाची मूर्ती आहे. आपण जी संध्या करतो ना, त्या संध्या वंदनामध्ये मूर्त स्वरूपामधल्या अमूर्त अशा सूर्यमंडलामध्ये त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेऊन सूर्यनारायणाची उपासना सांगितलेली आहे. असं हे संध्या वंदन आहे. आपण संध्या म्हणजे काय जरा समजून घेऊया की नक्की संध्येत काय केलं जातं, कोणाकोणाला नमस्कार केला जातो. 3 वेळा संध्या सांगितलेली आहे. प्रातःकालाची, सकाळची, दुपारची आणि संध्याकाळची. प्रातः, मध्यान्ह आणि सायं संध्या अशा 3 संध्या सांगितलेल्या आहेत. सकाळी जी आपण संध्या करतो, केली पाहिजे सगळ्यांनी, जी करतो प्रातः संध्या, त्याच्यामध्ये रक्तवर्णा, बाला, ब्रह्मदैवत्या, हंसारूढा आणि सावित्री देवीचं वर्णन आहे. या सगळ्या देवतांचं वर्णन हे प्रातः संध्येमध्ये आहे. त्यांना नमस्कार आपण करतो. मध्यान्ह संध्येमध्ये म्हणजे दुपारच्या संध्येमध्ये श्वेतवर्णा, युवती, वृषभासना, रुद्रदैवत्या, गायत्री देवीचं वर्णन आहे. आणि सायं संध्येमध्ये संध्याकाळी पिंसानाची संध्या करायची असते, त्याच्यामध्ये कृष्णवर्णा, वृद्धा, गरुड वाहना, विष्णू दैवत्या, सरस्वती देवीचं वर्णन आहे. आता प्रातःकाळची संध्या कधी करायची, माध्यान्ह कालाची कधी करायची आणि सायं संध्या कधी करायची याचे सुद्धा काही नियम आहेत. ते आपण नंतर त्या वेळेला समजून घेऊया. या 3ही संध्या ज्या आहेत, संध्या वंदन आहे, त्याच्यामध्ये भूरलोक, भुवरलोक आणि सुवरलोक याविषयीच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. याज्ञवल्क्य स्मृती या संध्येविषयी असं म्हणतात की दिवावा यदि वा रात्रौ तद ज्ञानम कृतम भवेत त्रिकाल संध्या करणात सर्वम तद्विप्रणश्यती. असं कोणी म्हटलेलं आहे? याज्ञवल्क्य स्मृतीने म्हटलेलं आहे.
मनुस्मृती सुद्धा संध्यावंदन याविषयी काही भाष्य करते. पूर्वाम संध्याम जपस्तिष्ठे नैशमेनो व्यपोहती पश्चिमाम तु समासीनो मलम हंती दिवाकृतम. आपल्या सगळ्या ऋषीमुनींनी संध्येचं प्रचंड महत्व सांगितलेलं आहे. असं म्हणतात की संध्या केली तर पुण्य लागेल की नाही माहित नाही, पण संध्या नाही केली तर पाप मात्र लागतं. आता हा सगळा अशा प्रकारचा विचार करूनच या ऋषीमुनींनी हे सगळं सांगितलेलं असेल आपल्याला. संध्यावंदन ही भोग प्राप्तीसाठी नाहीये. याचा मुख्य हेतू काय आहे संध्येचा, तर शुभ मार्गाने आपण गेलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपली तयारी करण्याचं काम हे संध्यावंदन करत असतं. या पुण्यकर्मामध्ये, संध्येच्या कर्मामध्ये आपल्याला ज्ञान, कर्म आणि भक्ती या तीनही योगांची एकात्मता साधलेली आहे. कशा प्रकारे साधलेली आहे? आपण कधी संध्या याविषयीचा अशा प्रकारे विचार केलेला नसेल, पण आज आपण करूया, समजून घेऊया. ज्ञान, कर्म आणि भक्ती हे कसं उत्कटतेने या संध्येमध्ये सांगितलेलं आहे. बघा, कर्म म्हणजे काय आहे? आपण ज्या क्रिया करतो संध्येमध्ये, आचमन, संकल्प, प्राणायाम ह्या ज्या क्रिया आहेत या आहेत कर्म. न्यास आहेत, उपस्थानं आहेत, जप आपल्याला करायचा आहे म्हणजे थोडक्यात उपासना करायची आहे, ही आहे भक्ती. आणि ज्ञान म्हणजे प्रणवात्मक मंत्र जे आहेत, ओंकार, याच्यामध्ये ज्ञानाचा अंतर्भाव आहे. ज्ञान, कर्म आणि भक्ती तीनहीची एकात्मता या संध्या वंदनामध्ये साधलेली आहे. खूप मोठं तत्वज्ञान ह्याच्यात सांगितलंय. आता प्रणव, ओंकार याचा जर का आपण विचार केला तर उपनिषदांमध्ये, वेदांतामध्ये ओम हे एकाक्षर ब्रह्म सांगितलेलं आहे. म्हणजे किती मोठा विचार या संध्येमध्ये आपल्याला सांगितलेला आहे. आणि आपल्याकडून हे कर्म घडावं म्हणून ऋषीमुनी तळमळीने आपल्याला सांगतायत, आपले गुरु आपल्याला सांगतायत की संध्या केली पाहिजे. प्रणव आणि गायत्री हे दोन मुख्य गोष्टी आहेत संध्येमधल्या. वैदिक मंत्र जे आहेत म्हणजेच वेद आहेत ते काय आहेत? अव्यक्त ईश्वराचं स्वरूप आहेत. संध्येमध्ये आणखीन योग, देश, काल, क्रिया आणि मंत्र याचा अशा प्रकारे विनियोग केलेला आहे, म्हणजे अशा प्रकारे ते साधलेले आहे त्यांचा योग, की आपल्याला काय मिळेल यातनं हे सगळं केल्यामुळे? तर यांच्या सगळ्यांच्या विनियोगाने म्हणजे हे सगळं संध्या केल्यामुळे आपल्याला काय मिळणार आहे? अंतःकरणाची निर्मलता मिळणार आहे, विशुद्ध जीवन मिळणार आहे, भावनांची उत्कटता निर्माण होणार आहे आणि या सगळ्यामुळे ज्ञान सिद्धीची योग्यता मिळणार आहे. कसं आहे, आपण पात्र झालं पाहिजे ना ज्ञान मिळवण्यासाठी. ज्ञान सिद्धी मिळवण्याची जी काही योग्यता आहे ती सगळी आपल्याला मिळणार आहे. आणि या सगळ्या बरोबरच आपल्याला दीर्घायुष्याची कामना करायची आहे. आपल्याला दीर्घायुष्य मिळणार आहे. संध्येमध्ये प्राणायामाला खूप महत्व आहे. प्राणायाम करायचा आहे. आता प्राणायाम आपल्याला माहिती आहे, आपण अनेक जण योग करणारे आहोत. एका नाकपुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्या नाकपुडीने सोडायचा, मग तो रोखून धरायचा. प्राणायाम सगळ्यांना माहिती आहे. हा फार महत्वाचा आहे प्राणायाम. आपले ऋषीमुनी अनेक वर्ष निरोगी आयुष्य जगले, दीर्घायुष्य जगले निरोगी या प्राणायामामुळे. आणि आजही आपल्याला असे अनेक आपल्या आजूबाजूला व्यक्ती दिसतील की ज्या प्राणायामाने आपलं दीर्घायुषी झालेले आहेत, निरोगी आयुष्य जगतायत. त्यामुळे प्राणायामाचं महत्व किती असावं हे आपल्याला संध्येने आपल्याकडून करून घेतलेलं आहे. संध्या केल्यामुळे आपल्याला चित्तशुद्धी मिळते, शांती मिळते आणि सगळ्या शक्तींचा याच्यामध्ये विनियोग केलाय. संध्येमध्ये विविध शक्तींचा विनियोग केलेला आहे. कशा प्रकारे केलेला आहे विनियोग, कोणत्या शक्तींचा आहे आपण बघूया एका मागोमागे. संध्येमध्ये मार्जन आणि अघमर्षण असं आहे. त्याच्यामध्ये भाव शक्ती सांगितलेली आहे. गायत्री जप आणि अर्घ्यदान याच्यामध्ये मंत्रशक्ती सांगितलेली आहे. आचमन, भस्मधारण यामध्ये द्रव्य शक्ती आहे आणि प्राणायामामध्ये क्रियाशक्ती आहे. या सगळ्या शक्ती आपल्याला मिळवायचेत. संध्येत सांगितलेले हे सगळे गोष्टी जर का आपण केल्या तर एवढ्या शक्ती आपल्यामध्ये येतात आणि आपल्याला सिद्ध करतात. ह्या सगळ्या योजना संध्येमध्ये आहेत. आपण संध्येचा एवढा विस्तृत विचार कधी केला नसेल याच्या आधी. संध्येची आणखीन एक रचना बघा कशी ऋषीमुनींनी करून ठेवलेली, आपल्या वेदांनी करून ठेवलेली आहे की आपल्या देहामध्ये जी चयापचय क्रिया आहे याचा सुद्धा विचार या संध्येमध्ये केलेला दिसतो. कसं होतं, आपण जे प्रत्येक कर्म करतो नुसते बसलेलो जरी असलो ना
तरी सुद्धा आपल्याकडून काही ना काहीतरी ऊर्जा खर्च होत असते आणि ही ऊर्जा पुन्हा एकदा मिळवावी, म्हणजे आपण रिफ्रेश म्हणतो ना, रोज सकाळी रिफ्रेश व्हायचंय, दुपारी व्हायचंय, संध्याकाळी व्हायचंय, तर हे सगळी ही ऊर्जा पुन्हा मिळवणं आणि रिफ्रेश करण्याची व्यवस्था ही संध्येमध्ये आहे. ऊर्जा निर्माणाची व्यवस्था संध्येमध्ये सांगितलेली आहे आणि ती सुद्धा दिवसातनं 3 वेळा, सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी आपण प्रसन्न चित्ताने आपली कामं करावीत, विहित कर्म करावं, स्वधर्माचं आचरण करावं, म्हणून आपल्याला तयार व्हायचंय, सिद्ध व्हायचंय संध्या करून. या संध्येमध्ये प्रमुख 14 अंग सांगितलेली आहेत संध्येची, जशी आपण आतापर्यंत पाहतोय. कोणती आहेत ती 14 अंग? आचमन, प्राणायाम, आसन विधी, लघु मार्जन, मंत्राचमन, दीर्घ मार्जन, अघमर्षण, अर्घ्यदान, जप, उपस्थान, दिक् प्रणाम, गुरुवंदन, देव ब्राह्मण वंदन आणि द्विराचमन. ही 14 अंग संध्येची सांगितलेली आहेत. आता कसं झालंय, थोडंसं आपल्यापैकी काही जण संध्या करतात, संध्यावंदन करतात. 2 वेळा करणारे, अनेक 3 वेळा संध्या करणारे खूप जण आहेत, 2दा करणारे आहेत, काही नाही तर किमान एकदा तरी संध्या सकाळी करणारे खूप जण आहेत. पण ह्या 14 अंगांनी संध्या जर का आपल्याला अगदीच जमत नसेल किंवा खूप वेळ जात असेल, आपल्याकडे धकाधकीच्या जीवनात रोज उठून आपल्याला एवढा वेळ देता येणार नसेल, तर किमान महत्वाची 5 अंग सांगितलेली आहेत की एवढी तरी प्रत्येकाने 5 अंगांनी संध्या केली पाहिजे. ज्यांना असं वाटतंय की हे संध्येचं सगळं महत्व ऐकल्यावरती आपण संध्या सुरू केली पाहिजे करायला, तर त्यांनी सुरुवातीला या 5 अंगांनी संध्या सुरू करायला हरकत नाही. मग एकदा आपल्याला सवय झाली, आपण वेळ देऊ शकलो, आपल्याला कॉन्फिडन्स आला की मग आपण 14 अंगांची संध्या ही आपल्या गुरुजींकडनं शिकून घेतली पाहिजे. 5 अंग कोणते आहेत महत्वाचे? आचमन, प्राणायाम, अर्घ्यदान, जप आणि द्विराचमन. एवढे 5 अंग जरी आपण केली तरी सुद्धा आपल्याला संध्या करण्याची सवय लागेल, सुरुवात करायला, शिकून घ्यायला सोपं वाटेल आणि प्रॅक्टिसनी जसं जसं आपण ही संध्या करायला लागू तसं पूर्ण आपण संध्या करू शकू. यामध्ये आणखीन एक महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे आपल्या गोत्राचा उच्चार करायचा असतो. सद्गुरूंना वंदन जेव्हा आपल्याला करायचंय त्यावेळेला गुरुवंदन आपण म्हटलं ना, 14 अंगांमधलं एक महत्वाचं आहे, तिथे आपल्याला गोत्राचा उच्चार करायचा आहे. नुसता गोत्राचा नाही तर आपला प्रवर सुद्धा माहिती पाहिजे. प्रवर म्हणजे आपला कुलवंश म्हणायला हरकत नाही. कुठच्या ऋषींपासून आपला पुढे वंश झालेला आहे, त्याचा प्रत्येकाचा प्रवर असतो, प्रत्येकाचं गोत्र असतं आणि प्रत्येकाला व्रतबंधामध्ये, मुंजीबंधनामध्ये वडिलांनी आपल्याला एक नाव सांगितलेलं असतं मुंजीमधलं. ते नाव आपण मनामध्ये म्हणून अमुक शर्मा अहम भो गुरु अभिवादयामी, म्हणजे गुरुजींना आपला सगळा प्रवर सांगायचा आहे, कोणत्या गोत्रातला मी कोण अशी ओळख सांगून आपण वंदन करायचंय. अशी संध्या दिवसातनं 3 वेळा करायला सांगितलेली आहे. आपल्याला आद्य शंकराचार्यांनी सुद्धा हा पाठ घालून दिलेला आहे की फक्त ज्ञानाची उपासना करणं हे योग्य नाही, फक्त कर्मकांडाची उपासना करणं, फक्त कर्मकांड करायचं, ज्ञानाकडे जायचं नाही, तर तेही उपयोगाचं नाही. त्यांनी असं सांगितलंय की जितकं ज्ञान महत्वाचं आहे तितकंच कर्म सुद्धा महत्वाचं आहे. आपण काय म्हणतो की आम्ही ज्ञानाचे उपासक आहोत, आम्हाला प्रत्यक्ष कर्म करायचं कारण नाही, असं नाहीये. आद्य शंकराचार्यांनी असं सांगितलंय. आद्य शंकराचार्य आणि प्रभाकर यांचा संवाद आहे बघा, सगळ्यांनी वाचायला मिळेल तर वाचावा, तो अवश्य वाचावा. की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय त्यांना की कर्मकांड कशासाठी आहेत? मनाच्या शुद्धी करता आहेत आणि हे शुद्ध झालेलं मन मग आपल्याला अध्यात्मामध्ये किंवा ईश्वराच्या दिशेने, भगवत प्राप्तीच्या दिशेने जाण्यासाठी सहाय्यभूत ठरतं किंवा ती पहिली योग्यता आहे आपली की आपलं मन शुद्ध पाहिजे. आणि कर्मकांडातून काय होणार आहे तर मनशुद्धी. मनशुद्धी म्हणजे काय? इंद्रियांवरचं नियंत्रण. एवढा मोठा विचार याच्यामध्ये सांगितलेला आहे. त्यामुळे फक्त ज्ञानाची उपासना असं नाही, तर ज्ञान असेल, कर्मकांड असेल, यांचा विवेकाने विचार आपण केला पाहिजे, यांचा समतोल आपण साधला पाहिजे. आपण सकाळी लवकर उठून कामाला निघून जातो, आपली खूप गडबड असते दिवसाभराची, पण अगदी सुरुवातीला 5 ते 7 मिनिटं जरी आपण काढू शकलो आणि ही 5 अंगांची संध्या छोटीशी जर आपण करू लागलो तर आपला स्वतःमध्ये होणारा बदल आपल्याला जाणवायला लागेल. याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की गायत्री मंत्र हा मनामध्ये म्हणायचा विषय आहे, हा मोठ्यांदी म्हणायचा नाही. आपण तो षटकर्णी होऊ नये असं म्हणतात, म्हणजे 6 कानांना ऐकायला जाता कामा नये, 6व्या कानाला.
म्हणजे आपण आपला पुरतच म्हणायचा आहे तो संध्या वंदनामध्ये सुद्धा जिथे जिथे गायत्री मंत्र म्हणायचा असेल तेव्हा तो मनातच म्हटला पाहिजे आणि याच्यामुळे प्रचंड ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण होत असते. सूर्य उपासनेशिवाय आपल्याला पर्याय नाही. संध्या हे आपण शिकून घेऊया. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या संध्या कशी करायची हे सुद्धा आपण समजून घेऊ. 14 अंगांनी नाही शक्य होणार कदाचित. सुरुवातीला शिकून घेण्यासाठी सवय होण्यासाठी आपण छोटी 5 अंगांची तरी संध्या करावी. म्हणून आपण तो व्हिडिओ पाहूया आणि हे संध्येचं महत्त्व जे आहे हे आपण इतरांनाही सांगूया. धन्यवाद. नमस्कार. आपण आज संध्या कशी करायची ते पाहणार आहोत. श्री गणेशाय नमः. हरि ओम. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. ओम विष्णवे नमः. ओम मधुसूदनाय नमः. ओम त्रिविक्रमाय नमः. ओम वामनाय नमः. ओम श्रीधराय नमः. ओम ऋषिकेशाय नमः. ओम पद्मनाभाय नमः. ओम दामोदराय नमः. ओम संकर्षणाय नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम प्रद्युम्नाय नमः. ओम अनिरुद्धाय नमः. ओम पुरुषोत्तमाय नमः. ओम अधोक्षजाय नमः. ओम नारसिंहाय नमः. ओम अच्युताय नमः. ओम जनार्दनाय नमः. ओम उपेन्द्राय नमः. ओम हरये नमः. ओम श्रीकृष्णाय नमः. प्रणवस्य परब्रह्म ऋषिः परमात्मा देवता देवी गायत्री छन्दः प्राणायामे विनियोगः. ओम भूः ओम भुवः ओम स्वः ओम महः ओम जनः ओम तपः ओम सत्यम्. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरोम. आता संकल्प करायचा आहे. उजव्या हातावरती पाणी घेऊन ठेवायचं. मम उपात्त दुर्दक्षय द्वारा श्री परमेश्वर प्रीत्यर्थम प्रातः संध्यामुपासिष्ये. ताम्हाणात पाणी सोडून द्यायचं हातावरचं. यानंतर मार्जन करायचं आहे. पळीमध्ये पाणी घ्यायचं. डाव्या हातामध्ये पळीमध्ये पाणी घ्यायचं आणि उजव्या हाताने बोटांनी ते पाणी आपल्या अंगावरती प्रोक्षण करायचं आहे. आपो विष्टेति तृषस्याम्बरः सिन्धुद्वीप ऋषिः. आपो देवता गायत्री छन्दः मार्जने विनियोगः. ओम आपो हिष्ठा मयो भुवः. ओम दान ऊर्जे दधातना. ओम महेरणाय चक्षसे. ओम यो वश्यवतमो रसः. ओम दशभाजयते हनः. ओम ऊषतिरिव मातरः. ओम दस्मारङ्गमामवः. ओम यस्य क्षयाय जिन्वथा. ओम आपो जनयथा चनः. मार्जन झाल्यानंतर मंत्राचमन आहे. उजव्या हातावर पाणी घेऊन ठेवायचं आणि मंत्र म्हणून झाल्यावर ते प्यायचं आहे. सूर्यश्चेति मंत्रस्य ब्रह्मा ऋषिः. सूर्यमन्यमन्यपतयो रात्रिश्च देवताः प्रकृते छन्दः मंत्राचमने विनियोगः. ओम सूर्यश्च मामन्यश्च मन्यपतयश्च मन्यकृतेभ्यः पापेभ्यो रक्षन्ताम्. यद्रात्र्या पापमकार्षं मनसा वाचा हस्ताभ्यां शब्यामुद्रेण शिष्णा रात्रि सर्वलुम्पतु. यत्किंच दुरितं मयि इदमहमामृतो योनो सूर्ये ज्योतिषी जुहोमि स्वाहा. यानंतर पुन्हा आचमन करायचं. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. यानंतर पुन्हा मार्जन आहे. डाव्या हातामध्ये पळी भरून पाणी घेऊन ठेवायचं आणि उजव्या हाताने बोटांनी ते पाणी आपल्यावर प्रोक्षण करत राहायचं आहे. आपो हिष्ठेति नवर्चस्य सूक्तस्याम्बरीषः सिन्धुद्वीपो. आपो गायत्री पंचमी वर्धमाना सप्तमी प्रतिष्ठा.
अन्ते द्वे अनुष्टुभो मार्जने विनियोगः। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम आपोहिष्ठामो यो भुवः सान ऊर्जे दधातना महेरणाय चक्षसे। ओम यो वः शिवतमो रसस्तस्य भाजयते घनः उषतीरिव मातरः तस्मारङ्गमामवो यस्य क्षयाय जन्मथा आपो जनयथा जनः। शन्नो देवीरभिष्टयो आपो भवन्तु पीतये शन्योरभिस्रवन्तु नः। ओम ईशानां वार्याणां शयन्ति च शनीनाम् आपो याचा निपेशजम्। ओम अप्सु मे सोमो ब्रवीदन्तर्विश्वानिपेशजा अग्निं च विश्वशम्भुवम्। ओमापः प्रणीतभेषजं वरुधं तन्वे मम जोक्ष सूर्यं दृशे। ओम इदमापः प्रवहन्त यत्किञ्च दुरितं मयि यद्वाहमभिरुद्रोहो यद्वा क्षेपदत्तामृतम्। ओम आपो अद्याङ्गचारिषं रसेन समगस्महि वयस्वान्नग्नागहितं वा संसृज वर्चसा। ओम आपो ज्योतिरसो मृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम्। यानंतर अघमर्षण असा विधी आहे। उजव्या हातावर पाणी घेऊन ठेवायचं। आपला मंत्र म्हणून झाला की त्यानंतर उजव्या नाकपुडीने त्याच्यामध्ये आपला श्वास सोडायचा आहे आणि मग ते पाणी हातावरचं न पाहता आपल्या डाव्या बाजूला जमिनीवर जोराने टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आचमन करायचं आहे। वृत्तंचेतितृचस्य सूक्तस्य माभिच्छन्दः अघमर्षणो भाववृत्तिरनुष्टुप अघमर्षणे विनियोगः। ओम हृतञ्च सत्यं चाभिधात् तपसोऽध्यजायत ततो रात्रिजायत ततः समुद्रो अर्णवः समुद्रार्णवाधि संवत्सरो अजायत अहोरात्राणि विनदत् विश्वस्य मिषतो वशी सूर्याचन्द्रमसो धाता यथा पूर्वमकल्पयत दिवं च पृथ्वीं च अन्तरिक्षमथो स्वाहा। आचम्य ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः। यानंतर सूर्याला अर्घ्य द्यायचे आहेत। 3 अर्घ्य द्यायचे आहेत। गायत्री मंत्राने आपल्या उंजळीमध्ये पाणी घ्यायचं आणि ताम्हनामध्ये ते पाणी सोडायचं। गायत्र्या विश्वामित्र सविता गायत्री श्री सूर्यार्घ्यदाने विनियोगः। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री सूर्याय इदमर्घ्यं दत्तं नमः। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री सूर्याय इदमर्घ्यं दत्तं नमः। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। श्री सूर्याय इदमर्घ्यं दत्तं नमः। तीन अर्घ्य देऊन झाल्यानंतर उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि आपल्या भोवती फिरून ते पाणी आपल्या भोवती सांडवायचं आहे प्रदक्षिणा स्वरूप। ओम आसावादित्यो ब्रह्मा। यानंतर आसन विधी आहे। आचम्य करायचं। ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः। पृथ्वी मंत्रस्य मेरुपृष्ठऋषिः कुर्मो देवता सकलं छन्दः आसने विनियोगः। ओम पृथ्वी त्वया हृता लोका देवी त्वं विष्णुना हृता पंचधार्यमान् देवी पवित्रं कुरुचासनम्। ऊर्ध्वकेशी विरूपाक्षी मांसशोणितभक्षणे इष्टदेवी शिखा बन्धे चामुण्डे अपराजिते। अपसर्पन्तु ते भूता ये भूता भूमि संस्थिताः ये भूता विघ्नकर्तारस्थे गच्छन्तु शिवाज्ञया। अपक्रामन्तु भूतानि पिशाचा सर्वतो दिशं सर्वेषां विरोधेन ब्रह्मकर्म समारभे। यानंतर न्यास करायचा आहे। गायत्र्या विश्वामित्र ऋषिः सविता देवता गायत्री छन्दः न्यासे विनियोगः। ओम तत्सवितुर्हृदयाय नमः ओम वरेण्यं शिरसे स्वाहा ओम भर्गो देवस्य शिखाय वषटो
ओम धीमहि कवचाय हुम। ओम धियो यो नः नेत्रत्रयायोषट। ओम प्रचोदयात अस्त्राय फट इति दिग्बंधः। यानंतर गायत्रीचं ध्यान करायचं आहे। बालां बालादित्यमंडल मध्यस्थां रक्तांबरानुलेपन सृगाभरणां चतुर्वक्त्रां दंडकमंडल वक्षसूत्रभयाङ्क चतुर्भुजां हंसासनारूढां ब्रह्मदैवत्यां ऋग्वेदमुदाहरन्तीं भूर्लोकाधिष्ठात्रीं गायत्रीं नामदेवतां ध्यायामि। आगच्छ वरदे देवी जपे मे सन्निधौ भव। गायन्तं त्रायसे यस्मात् गायत्री त्वं ततः स्मृता। हे गायत्रीचं ध्यान आहे। याच्यानंतर आपल्याला गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। तो 10 वेळा 28 वेळा किंवा 108 वेळा गायत्रीचा जप इथे करायचा आहे। आपल्या उजव्या हातामध्ये जाणूव धरून हृदयाजवळ तो हात धरायचा आणि गायत्री जप करायचा आहे। मनामध्ये हा गायत्रीचा जप आपल्याला करायचा आहे। आता आपण 10 वेळा गायत्रीचा जप करू। आपल्या वेळेप्रमाणे आपण 10, 28 किंवा 108 वेळा हा जप करू शकतो। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। यानंतर आपल्याला सर्व दिशांना वंदन करायचं आहे। दिग्वंदन। प्राच्ये दिशे इंद्राय च नमः। अग्नेये दिशे अग्नेय च नमः। दक्षिणस्ये दिशे यमाय च नमः। नैऋत्ये दिशे निऋत्ये च नमः। प्रतीच्ये दिशे वरुणाय च नमः। वायव्ये दिशे वायवे च नमः। उदीच्ये दिशे सोमाय च नमः। ईशान्ये दिशे ईश्वराय च नमः। ऊर्ध्वाये दिशे ब्रह्मणे च नमः। अधराये दिशे अनंताय नमः। संध्यायै नमः। विद्यायै नमः। गायत्र्यै नमः। सावित्र्यै नमः। सरस्वत्यै नमः। सर्वेभ्यो देवताभ्यो नमो नमः। यानंतर आपल्याला आपल्या प्रवराचा उच्चार करायचा आहे। आपल्या गोत्राचा उच्चार करायचा आहे। आपल्या नावाचा उच्चार करायचा आहे आणि आपल्या गुरूंना नमस्कार करायचा आहे। अमुक प्रवरान्वित अमुक गोत्रोत्पन्नः अमुक शर्मा भो गुरु अभिवादयामि। उत्तमे शिखरे जाते भूम्यां पर्वतमूर्धनि ब्रह्मणेभ्यो ज्ञाता गच्छ देवी यथा सुखम्। पुढच्या मंत्रांनी आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे। 3 वेळा प्रदक्षिणा करायची आहे। तो मंत्रही 3 वेळा म्हणायचा आहे प्रदक्षिणा करता करता। ओम भद्रन्नो अपि वातयमनः। ओम भद्रन्नो अपि वातयमनः। ओम भद्रन्नो अपि वातयमनः। ओम शांति शांति शांति। प्रदक्षिणा झाल्यावरती पुन्हा खाली बसायचंय। आसत्य लोकाला दा पाताला दा लोका लोक पर्वतात ये संति ब्राह्मणा देवास्तेभ्यो नित्यं नमो नमः।
आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कार केशवं प्रतिगच्छति प्रमादात् कुर्वतां कर्म प्रच्यवेतात् हरेष्यत स्मरणादेव तद्विष्णोः सम्पूर्णस्यादिति श्रुतिः अनेन प्रातः संध्या वंदनेन भगवान श्री परमेश्वरः प्रीयताम्। दिव्याचमन करायचं। ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः। पुन्हा एकदा ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः। अशा प्रकारे आपल्याला सकाळच्या वेळाची प्रातः संध्या ही रोज करायची आहे।